जिल्हाधिकारी वर्धा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेच्या अनुषंगाने मौजा सोनोरा ढोक येथील दरवर्षीच्या पूर परिस्थितीकरिता स्थानिक लोकांशी चर्चा तथा प्रत्यक्ष मोका पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी गावात हजेरी लावली। अधिकारी गावात पोहोचल्यानंतर पुरामुळे बाधित अनेक लोकांनी आपल्या समस्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या। अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता आम्हाला घरकुल किंवा अन्य कोणतीही उपाययोजना नको, फक्त पुनर्वसनच हवं अशी आता विनंती केली आहे। यावर्षी एक दोन नव्हे तर तब्बल 10 वेळा गावात पुराचे पाणी शिरले, त्यामुळे गावकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले। गेल्या कित्येक वर्षांपासून गावातील लोकांची पुनर्वसनाची मागणी होती, त्या मागणीला यावर्षी गती मिळत आहे। त्या संदर्भात शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेण्याचे ठरविले। मोका पाहणी केल्यानंतर व लोकांच्या मागणीवरून पुनर्वसनाच्या पुढील कारवाईकरिता लवकर जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात येईल असे सांगितले। या सोनोरा गावाचा जे पुनर्वसनचा मुद्दा किंवा पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करायसाठी आलेला, तर तुमच्या गावाच्या ज्या भागामध्ये पाणी वगैरे साचलेलं होतं त्याची पूर्ण परिस्थिती मी जाणून घेतली। त्याच्यानंतर या गावाला लागून जे नाला आहे मोठा तोही पाहिला, तर इथे नाल्याचं खुलीकरण करून हा प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व्ह होण्यासारखा नाही आहे। याच्यामध्ये दरवेळेसच हा मुद्दा उपस्थित राहील, त्याच्यासाठी पुनर्वसनही हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यात पुनर्वसनचा मुद्दा सोबत नाल्याचं खुलीकरण सोबत या भिंतीचं म्हणजे याची लांबी वाढवणे, हे मुद्दे मी माझ्या रिपोर्टमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवणार आहे। ठीक आहे। पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत पर्यंत तात्पुरती उपाययोजना म्हणून गावातील लाडकी नदी व लेंडी नाल्याचा गाळ काढून साफसफाई करण्यात येईल असे सांगितले। यावेळी उपविभागीय अभियंता वर्धा, शाखा अभियंता, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व सर्व गावकऱ्यांची उपस्थिती होती। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा। आम्हाला काहीतरी द्यावं.